आपल्या पोटासाठी आपण काही पण करू शकतो, पण कोणाकडे आपल्या नातेवाईकाकडे एकदा दोनदा सगळेजण मदत करतील, आयुष्यभर मदत कोणी करत नाही। माझी परिस्थितीमुळे माझं शिक्षण कमी होतं, त्यामुळे मला आई वडील नाहीयेत, त्यामुळे मला काय शिक्षण करता पूर्ण आलेलं नाही। परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते। असंच काहीसं घडलं नीताताईंच्या बाबतीत। या आहेत नीता नाकवा, एक खंबीर आई। 19 वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं, तेव्हा घराची आणि दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांच्यावर होती। घरच्या परिस्थितीमुळे लहानपणी त्यांना शिक्षण करता आलं नाही, त्यामुळे जॉब हा पर्यायही नव्हता। शेवटी नीताताईंनी घर चालवण्यासाठी जेवणाचा स्टॉल सुरू केला, घरगुती कोळी पद्धतीचं व्हेज नॉनव्हेज जेवण। नीताताईंनी याच व्यवसायावर मुलींचं शिक्षण केलं, तसंच एका मुलीचं लग्नही केलं। नीताताई ठाण्यातील पश्चिम येथे कोळीवाडा येथील चंदनी या परिसरात राहतात आणि तिथेच त्यांचा जेवणाचा स्टॉलही आहे। माझं नाव नीता नाकवा। मला इथे बिझनेस हे जेवणाचं लावून पोळी भाजीचं 10 वर्ष झाली पूर्ण, आणि आता राहायला कोळीवाड्यातच। चंदनी कोळीवाडा हे माझं गावच आहे, मी कोळी समाजातलीच आहे। 2 मुली आहेत आणि एक मुलीचं लग्न झालेलं आहे, एक मुलगीचं पूर्ण शिक्षण घरात मदतीला मला असते स्वयंपाकाला। मिस्टरांना वारून आता 19 वर्ष झालीत पूर्ण। त्याच्यानंतर मी हे सुरू केलं, परिस्थिती नव्हती, घरगुती आपलं जेवण हे सुरू केलेलं। माझी परिस्थितीमुळे माझं शिक्षण कमी होतं, त्यामुळे मला आई वडील नाहीयेत, त्यामुळे मला काय शिक्षण करता पूर्ण आलेलं नाहीये, त्यामुळे माझ्याकडे जॉब असं नव्हतंच, म्हणून मी हे घरगुती जेवणाचं सुरू केलेलं। मुलींची जबाबदारी आणि घरची जबाबदारी हे घेण्यासाठी मला हे करावं लागलं, कारण माझं घर पण हे भाड्याचं आहे, सगळं मला हे बघावं लागतं, त्यामुळे माझ्या एकटीवर सगळं जिम्मेदारी सगळी पडलेली आहे। त्या असं लाजून चालणार नाही, कारण आपल्या पोटासाठी आपण काही पण करू शकतो, पण कोणाकडे आपल्या नातेवाईकाकडे एकदा दोनदा सगळेजण मदत करतील, आयुष्यभर मदत कोणी करत नाही। बोलायला सगळेजण असतात, पण करायला कोण नसतं। नीताताईंना मदत करण्यासाठी त्यांच्या आत्या सुद्धा त्यांच्यासोबत नेहमी असतात बरं का। त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना होईल तेवढी मदत त्या त्यांना करत असतात। हे चिकन आहे, चिकन, मटन, वजडी, मुंडी हे सगळं नॉनव्हेज कोळी पद्धतीतलं जेवण मिळतं। व्हेजही असतं। आज पनीर मटार आहे, चिकन आहे, पुरणपोळी आहे। रेट आपल्याकडे फुलला 35 रुपये फुल आहे भाजी व्हेज मध्ये, आणि नॉनव्हेज घेतलं तर 120 रुपये, हाफचे 60 रुपये, आणि भाजी पण आपल्याकडे हाफचे 25 रुपये। पण एका ह्याच्यामध्ये हाफ मध्ये 2 जण खातात, आणि व्हेज थाली 50 रुपये, चिकन थाली पण 50 रुपये। हो, मी घरी बनवते। तांदळाची भाकरी घरगुती असतात, उकडीच्या तांदळाच्या भाकऱ्या, खापरी तव्यावरच्या। एक भाकरी खाली तरी सुद्धा पोट भरतं, एवढी मोठी भाकरी असते। ज्वारी, बाजरी, नाचणी ह्या भाकऱ्या असतात आपल्याकडे। माझं नाव स्मिता काळे, आणि ह्या ज्या आहेत नीता नाकवा म्हणून, ह्यांच्याकडे मी नेहमी काही ना काही, म्हणजे हा माझा जायचाच रस्ता आहे नेहमीच ऑफिसवरून जाताना, इथे थांबल्याशिवाय मी पुढे जातच नाही। इथे काय मेनू आहे ते बघते, आणि त्यातला एखादा तरी मेनू घेऊन जावासाच वाटतो घरी। म्हणजे सगळे पदार्थ त्याचे रिझनेबल रेट मध्ये आहे, त्यामुळे म्हणजे सगळ्यांना परवडण्यासारखे। नीताताईंच्या या जिद्दीला खरंच सलाम, कारण कुटुंबाचा करता धरता गेल्यानंतर खंबीरपणे एकटीनं घर सांभाळण्यासाठी खूप हिंमत लागते, आणि हे नीताताईंनी करून दाखवलं। त्यांच्या हिमतीची खरंच दाद आहे। लोकल 18 साठी मयुरी सर्जेराव, मुंबई।